ओम नमो भगवते वासुदेवाय. सती आपल्या पित्याची अत्यंत कडक शब्दामध्ये कानउघाडणी करते. शब्दांनी पित्याला मार देते, जरी ते आपले पिता आहेत हे भान असलं तरी सुद्धा. कारण त्या क्षणाला तिच्या अंतःकरणात आपल्या पतीबद्दलचा स्वाभिमान, आपल्या पतीबद्दलचं प्रेम तीव्रतेने उफाळून आलं होतं. ती त्यांना सांगते, कर्णो पिधाय निरयात जदकल्प ईशे धर्मावितर्य स्त्रणिभिर नृभिरस्य माने छिंज्यात प्रसय्य ऋषती मस्तीम प्रभुश्चेत जिह्वामसूनपि ततो विसृजेत स धर्मः. की जे कुठलीही मर्यादा पाळत नाहीत, ज्यांचं आचरण निरंकुश आहे, स्वैर आहे, अशी माणसं धर्माच्या मर्यादांचं रक्षण करणाऱ्या आपल्या पूज्य अशा वंदनीय अशा स्वामीची जर निंदा करत असतील तर एक तर आपल्याला त्यांना दंड देण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे, त्यांना शिक्षा देण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे, तेवढं बळ आपल्याजवळ असलं पाहिजे. आणि जर दंड देण्याचं बळ आपल्याकडे नसेल तर आपले कान बंद करून तत्काळ तिथून दूर व्हायला पाहिजे. एवढंच काय, जर शक्ती असेल तर अशा माणसांना, धर्मनिंदा करणाऱ्या, स्वामी निंदा करणाऱ्या, प्रभू निंदा करणाऱ्या, अशा स्वैरवर्तनी बेताल बडबडणाऱ्या या अमंगळाच्या लोकांची ही जी दुष्ट जीव आहे, दूषित जीव आहे, ती हिसकावून त्यांच्या हातात देता आली पाहिजे, ती छाटता आली पाहिजे. आणि असं जे पापाचरण करणारे आहेत त्यांना जर आपल्याला अडवता येत नसेल, त्यांना पापापासून निवृत्त करता येत नसेल तर आपण स्वतः प्राणत्याग करायला पाहिजे. हाच खरा धर्म आहे. मोरोपंतांची आर्य आहे, धर्म प्रभू निंदेतुनी झाकुनी करणा उठवनिया जावे शक्य जरी तद रसना छेदावी वा असूसी वर जावे. हा जो श्लोक आहे त्या श्लोकाचा नेमका अनुवाद मोरोपंतांनी केलाय का काय असं वाटावं इतकं ह्या दोन गोष्टींमध्ये साम्य आहे. जे धर्माची निंदा करतील त्यांची एक तर निंदा ऐकून घेऊ नये, निंदा करणाऱ्यांना सज्जड दम द्यावा, त्यांना दंड द्यावा, त्यांची जीभ उपटून त्यांच्या हातात द्यावे. आणि ह्याच्यातलं जर काही शक्य नसेल तर मग वेळ आली तर आपला प्राण सुद्धा वेचावा, प्राण सुद्धा द्यावा. खलानां कंटकानांच्या द्विविधैव प्रतिक्रिया उपानन मुखभंगोवा दूरतोवा विसर्जेत. दुष्ट दुर्जन लोक आणि काटे, रस्त्यावरचे काटे, यांचा प्रतिकार करायचा असेल तर दोनच गोष्टी आहेत. दुष्टांचं थोबाड फोडणं आपल्या पायातल्या वाहण्याने, धर्मविरोधी लोकांचं थोबाड फोडणं, काटे सुद्धा आपल्या चपलेने खाली दाबून टाकणं. किंवा जिथे दुष्ट लोक असतील, आता चपलेने जर अशा लोकांचं थोबाड फोडता येत नसेल, मुखभंग करता येत नसेल तर अशा लोकांच्या जवळ जाऊच नये, त्यांच्यापासून लांब राहावं. किंवा जो काटेरी मार्ग आहे तो काटेरी मार्ग सुद्धा लांब ठेवावा आणि अन्य चांगल्या सरळ मार्गाने आपण जावं. सती सांगते, आपण भगवान महादेवांची, नीलकंठांची निंदा करणारे आहात आणि त्यामुळं मी तुमची मुलगी आहे असं म्हणून घ्यायला सुद्धा मला लाज वाटते, कमीपणा वाटतो. तुमच्यापासून मला माझा हा देह मिळालाय हे खरं आहे, पण
तुम्ही जेव्हा माझ्या पतीची निंदा करताय तेव्हा हा देह आता ठेवू नये असं मला आता तीव्रतेने वाटायला लागलाय. अतस्तवोत्पन्नमिदं कलेवरम न धारयिष्ये शितिकंठ करिणा जगधस्य मोहाधी विशुद्धी बंधतो जुगुप्सितस्योद्धरणं प्रचक्षते. लक्षात घ्या म्हणाले. सती सांगते आपल्या पित्याला की चुकून जरी एखाद्याने एखादी वाईट गोष्ट खाल्ली, दिसायला चांगली असते पण प्रत्यक्षात असायला ती देहाला अपकारक असते आणि ती गोष्ट पोटात गेल्यानंतर तिचा प्रभाव दाखवायला सुरुवात करते. मग अशी जी गोष्ट पोटात गेलेली आहे जी देहाला हितकारक नाही, उपकारक नाही, उलट ज्याच्यामुळे देहाला अपायच होणार आहे, अशी जर गोष्ट चुकून का होईना नकळत जर पोटात गेली तर ती बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे वमन करणं, उलटी करणं. सहजपणे जर होत नसेल तर काही उपाय योजून, भरपूर तेल पिणं, भरपूर मीठ खाणं किंवा अन्य काहीतरी उपाय योजून आत गेलेली ती वाईट गोष्ट, ते विष, ते अमंगल हे लवकरात लवकर आपल्या शरीरातून बाहेर कसं काढता येईल, ते बाहेर कसं पडेल याचा प्रयत्न शहाण्या माणसांनी करायला पाहिजे. आणि अशी ती वस्तू बाहेर पडली, गोष्ट बाहेर पडली की मगच आपलं शरीर पूर्ववत शुद्ध राहू शकतं. अहो, शंकरांसारखे जे महामुनी निरंतर सतत आपल्या स्वरूपातच मग्न असतात, रममाण असतात, त्यांना वेदांमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांचं अनुसरण करण्याची आवश्यकताच नाही. कारण वेद बऱ्याच काही गोष्टी सांगतो, काही करा म्हणून सांगतो आणि काही करू नका म्हणून सांगतो. विधी निषेध हेच वेदवाक्यांचं स्वरूप आहे. ते सामान्य बुद्धीच्या माणसांना लागू पडतं. पण भगवान शंकरांसारखे जे स्वतःच्या स्वरूपामध्ये मग्न आहेत, रममाण आहेत, त्यांना ही वेदांची वचनं कधीही लागू पडत नाही, त्यांचं अनुसरण करण्याची आवश्यकताच नाही. कारण ज्याप्रमाणे देवता आणि माणसांच्या गतीमध्ये काही अंतर असतं, भिन्नता असते, त्याचप्रमाणे ज्ञानी आणि अज्ञानी अशा दोघांच्या स्थितीमध्ये सुद्धा अंतर असतं. ती एकच एक असू शकत नाही, असत नाही. आणि म्हणून सामान्य माणसांनी आपल्या धर्ममार्गामध्ये राहत असून सुद्धा, आपली कर्तव्य पार पाडत असून सुद्धा, अशी जी संत सत्पुरुष मंडळी आहेत, जी आत्ममग्न आहेत, जी स्वरूपामध्ये रममाण आहेत, अशांची कधीही निंदा करता कामा नये. वेद हे प्रवृत्तीपरही आहेत आणि निवृत्तीपरही आहेत. वेदांमध्ये यज्ञयागादी कर्ममार्गही सांगितलाय आणि शमदमादी निवृत्ती मार्गही सांगितलेला आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी योग्यच आहेत. सामान्य माणसांना आपलं जीवन सुखी करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी कर्ममार्ग आवश्यकच आहे. त्यांनी ती कर्म केलीच पाहिजे. कोणीही निष्कर्मी राहू शकत नाही, सामान्य माणूस. आणि जो निवृत्ती मार्गी आहे तो ह्या कर्मांमध्ये कधी रममाण होत नाही. तेव्हा वेदांमध्ये असे रागी आणि विरागी अशा दोन प्रकारचे अधिकारी सांगितले गेलेले आहेत. हे दोन्ही परस्पर विरोधी असल्यामुळं दोघांचीही कर्म ही एकाच वेळेला करणं कोणालाही शक्य नाही. जो प्रवृत्ती मार्गी आहे त्यांनी वेदांनी सांगितलेली कर्म करायलाच पाहिजे. वेदोखिलो धर्ममूलम, वेदांनी जे करा म्हणून सांगितलंय तसंच करायला पाहिजे आणि वेदांनी जे करू नका सांगितलंय ते करतात कामा नये. हे धर्माचरण आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन ज्यांना आपल्या स्वरूपाचा बोध करून घ्यायचा आहे, ज्यांना आपल्या स्वरूपामध्ये स्थित व्हायचं आहे,
त्यांनी या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारे अडकता कामा नये. आणि भगवान शंकर तर परब्रह्म परमात्मा आहेत, तेव्हा ह्या दोन्ही गोष्टींपैकी शमदमाची त्यांना आवश्यकता नाही आणि यज्ञयागादिकांचीही आवश्यकता नाही. ते तटस्थ आहेत, ते निर्वैर आहेत, ते शांत आहेत, ते निस्पृह आहेत. तेव्हा अशा व्यक्तीची तुम्ही निंदा करताय, ह्या गोष्टीचा मला अतिशय खेद होतो, राग येतो, दुःख होतं. आणि मी तुमची मुलगी आहे हे म्हणून घ्यायला सुद्धा मला कमीपणा वाटतो. सती आणखीन काय काय म्हणाली पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.